नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. हॅलो डॉक्टर हा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्य समस्यांविषयी किंवा आजारांविषयीचे तुमचे प्रश्न हे आमच्या तज्ञ डॉक्टरांना विचारू शकता, ते सुद्धा घरातून कुठेही न हलता फक्त फोनवरून. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे मासिक पाळीचे विकार आणि संयुक्त उपचार. बालपणीची एक कविता मला आत्ता स्मरते, ती मला म्हणावीशी वाटते. आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक, देई ठेवून ते कुठेच कधीही नाही कुणा ठाऊक. बालपणीचं हे आजीचं घड्याळ त्या कवीला फार विस्मयकारक वाटतं. स्त्री शरीरामध्ये सुद्धा असंच एक विस्मयकारक घड्याळ असतं, ज्या व्याधी उत्पन्न होऊ शकतात आणि अतिशय कष्टदायक सुद्धा असतात. याविषयीच आज आपण कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत. या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतील संयुक्त उपचार पद्धतीचे जनक आणि वेदिक केअर वेलनेस क्लिनिकचे संचालक डॉक्टर अनिल पाटील. नमस्कार डॉक्टर, तुमचे या कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार. डॉक्टर अनिल पाटील हे मुंबई युनिव्हर्सिटीमधून MBBS MD गोल्ड मेडलिस्ट आहेत. संयुक्त उपचार पद्धतीमध्ये ॲलोपॅथी, आयुर्वेद, पंचकर्म, नॅचरोपॅथी, फिजिओथेरपी, रेकी, योग, ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशर, संमोहन चिकित्सा आणि संगीतोपचारांचा वापर करतात. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित आहेत. इंदिरा गांधी सद्भावना अवॉर्ड, इंटरनॅशनल गोल्ड स्टार मिलेनियम अवॉर्ड्स हे त्यापैकीच काही. एप्रिल 2017 लंडन येथे झालेल्या वर्ल्ड आयुर्वेद काँग्रेसमध्ये की नोट स्पीकर होते. संयुक्त उपचार पद्धती फ्युचर ऑफ मेडिसिन असा त्यांचा विषय होता. दर्शको, मासिक पाळीचे विकार आणि संयुक्त उपचार असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे. कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही उत्सुक असालच. प्रश्न विचारण्यासाठी लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत: 022 हा मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी STD कोड डायल करायचा आहे. मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे. आमचे 2 क्रमांक आहेत. पहिला क्रमांक 24908050, दुसरा क्रमांक 24988050. या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता. जास्तीत जास्त प्रश्न आम्ही नेहमीच आमच्या कार्यक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून फोन करताना कृपया आपल्या टीव्ही संचाचा आवाज कमी ठेवावा. प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा. याशिवाय संयुक्त उपचार पद्धतीच्या कार्यक्रमामध्ये एक विशेष सदर असतं, ते म्हणजे प्रश्नमंजुषा. आजच्या कार्यक्रमाशी निगडीत असा प्रश्न आम्ही कार्यक्रमाच्या शेवटी विचारतो आणि त्याचे अचूक उत्तर देणाऱ्या भाग्यवान विजेत्यांना आम्ही भरघोस बक्षिसं सुद्धा देतो. त्यामुळे कार्यक्रम नीट लक्षपूर्वक बघायला आणि ऐकायला विसरू नका. कार्यक्रमामध्ये मासिक पाळीच्या तक्रारींविषयी कोणकोणत्या तक्रारींविषयी जाणून घेणार आहोत ते आपण थोडक्यात आत्ता बघूया. मासिक पाळीच्या समस्या: रजोकाल पूर्व समस्या म्हणजे प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम, जननेंद्रिय शोथ म्हणजे पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीजेस, PCOD पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज, गर्भाशय अर्बुद युटेराइन फायब्रॉइड, एंडोमेट्रियोसिस, वंध्यत्व म्हणजे इन्फर्टिलिटी, रजोनिवृत्ती मेनोपॉज, मासिक पाळीचा अवेळी स्त्राव डिस्फंक्शनल युटेराइन ब्लिडिंग, अत्यार्थ म्हणजे मेनॉर्हेजिया आणि ॲडिनोमायोसिस. या विविध विषयांवर, विविध प्रकारच्या आजारांवर आपण चर्चा करणार आहोत. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये स्वागत. आज मासिक पाळीच्या तक्रारींविषयी आपण का घेतलं म्हणजे कार्यक्रम? आज फार महत्त्वाचा विषय आपण बोलणार, कारण दिवसेंदिवस मला असं दिसतं की इव्हन छोट्या छोट्या मुलींमध्ये मासिक पाळीच्या तक्रारी वाढत चालल्या. म्हणजे त्यांच्यामध्ये तर आहेच, पुन्हा त्याच्यानंतर काम करणाऱ्या स्त्रियांमध्ये मानसिक ताणामुळे मासिक पाळीच्या तक्रारी वाढत चालल्या. पुन्हा मेनोपॉज येतो तेव्हा मेनोपॉजच्या वेळी मासिक पाळीच्या तक्रारी वाढत चालल्या. म्हणजे हे दिवसेंदिवस वाढत चालणारे हे चक्र आहे. आणि काम करणाऱ्या स्त्रिया, विशेषतः नोकरी करणाऱ्या स्त्रियांना हे फार जड जातं आणि हँडल करायला. आणि ॲलोपॅथीमध्ये हॉर्मोनल ट्रीटमेंट अवेलेबल आहे, पण हॉर्मोनल ट्रीटमेंट ही कम्प्लीट क्युअर कधी कधी बऱ्याच वेळा देऊ नाही शकत. आणि अशा वेळी संयुक्त उपचार पद्धती उपयोगी पडू शकते आणि म्हणूनच आपण हा विषय आज घेतो. निश्चितच, कारण आज आपण बघतोय की धकाधकीच्या जीवनामध्ये स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते आणि त्यामुळे अनेक वेळेला सर रात्रपाळी असते किंवा अनेक वेळेला कामाचे प्रेशर्स असतात, डेडलाईन्स असतात, लहान लहान मुलींना सुद्धा अभ्यासाचा ताणतणाव, ह्याच्यामुळे आपल्याला अनेक वेळा मासिक पाळीच्या तक्रारी वाढताना दिसतात. विशेष करून पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम आणि ओबेसिटी हे आपल्याला वाढताना दिसते. आज निश्चितच आपण ह्या विषयांवर चर्चा करूया. सर, मला पहिलं सांगा की स्त्री शरीरामध्ये मासिक पाळी म्हणजे नेमकं काय होतं? हां, तर आपण सुरुवातीला आपण ही पहिली स्लाइड बघूया. तर पहिल्या स्लाइडमध्ये मला स्त्री शरीराचा एक उभा छेद दाखवायचा आहे आणि त्याच्यामध्ये मला दाखवायचं की कसं योनिद्वार
त्याच्यानंतर गर्भाशय आणि त्याच्या मागे जो हे गुदद्वार वगैरे दाखवलेलं आहे आणि सुरुवातीला ब्लॅडर युरिनरी ब्लॅडर मूत्राशय दाखवलेलं आहे. हे ह्या बाजूला दाखवलेलं आहे डाव्या साईडच्या स्लाइडमध्ये. आणि खाली मात्र खास असं जे स्त्री जननेंद्रिय आहे ते दाखवलेलं आहे. पुरुषाचं जननेंद्रिय बाहेर असतं, ते आपल्याला सहज दिसू शकतं आणि बऱ्याच गोष्टी त्या ऑब्व्हियस असतात. पण स्त्री जननेंद्रिय तसं नाही. बाहेरून आपल्याला फक्त योनीद्वार दिसतं आणि त्याच्यातून आतमध्ये योनीची पोकळी असते. त्यानंतर गर्भाशय मुख किंवा सर्विक्स असतं. त्याच्यानंतर गर्भाशय चालू होतं. त्या गर्भाशयानंतर त्याची अंतस्त्वचा दिसते आणि गर्भाशयानंतर बाजूला गर्भाशय नलिका किंवा फॅलोपियन ट्यूब्स ह्या असतात. त्यानंतर बीजांड किंवा ओव्हरीज असतात. तर अशा प्रकारे इंटरनली किंवा आतून स्त्री जननेंद्रियाची रचना दिसते. तर ह्यावरून आपण मला पुढची स्लाइड दाखवावीशी वाटते. ती म्हणजे अशी की मासिक पाळी आपल्याला साधारण 12 ते 14 ह्या वयामध्ये मुलींना येते आणि हल्ली ती जो वेळ आहे जी ती हल्ली 10व्या वर्षी आणि 11व्या वर्षी पण यायला लागली. कारण स्त्रिया किंवा मुली लवकर मॅच्युअर व्हायला लागल्या. त्या मॅच्युअर का होतात? कारण जे टीव्ही बघून वगैरे वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्यात हॉर्मोनल बदल अंतःस्रावी ग्रंथींमध्ये बदल लवकर व्हायला लागतात. तर त्याबद्दल आपल्याला मला सांगावंसं वाटतं की हे जे हॉर्मोन्स आहेत म्हणजे संप्रेरक आहेत. आता ही संप्रेरक हायपोथॅलॅमस किंवा मेंदूचा खालचा भाग तिथून चालू होतं संप्रेरक सिक्रीट व्हायला आणि त्याच्यानंतर पीयूषिका ग्रंथी ही फार एक महत्वाची ग्रंथी आहे. ती पीयूषिका ग्रंथीमधले काही संप्रेरक महत्वाचे आणि त्याच्यानंतर जरी मधले संप्रेरक कमी महत्वाचे असतील पण ते पण तेवढेच महत्वाचे. जसं थायरॉइड ग्रंथी मध्ये थायरॉक्झिन नावाचा स्त्राव किंवा संप्रेरक सिक्रीट होतं आणि त्याच्यानंतर पॅनक्रियाजमध्ये आपल्याला वाटतं फक्त तो इन्सुलिन फक्त डायबिटीसमध्ये इम्पॉर्टंट आहे. तसं नाही आहे. तो मासिक पाळीमध्ये पण तेवढाच इम्पॉर्टंट असतो. आणि त्याच्यानंतर बीजांडामधले जे हॉर्मोन्स आहेत त्याला इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन असं आपण म्हणतात. आणि त्याच्यानंतर हे जे हॉर्मोन्स आहेत त्या हॉर्मोन्सचं जे काही नॉर्मल पातळी असते म्हणजे ही पातळी जसं तू मगाशी आजीबाईच्या घड्याळाबद्दल बोललीस तसं ते घड्याळ चक्र येते. त्याला लुनार सायकल असं म्हणतात. लुनार म्हणजे चंद्राच्या ह्याच्यावर बेस्ड. म्हणजे आपण पूर्वी म्हणायचो की 28 दिवसाची असते ना. आपल्या इथे हिंदू कॅलेंडर प्रमाणे 28 दिवसाचा महिना असतो. आपल्या इथे 30 दिवसाचा महिना नसतो. तर आपण म्हणून परफेक्ट लुनार सायकल असं आपण त्याला म्हणतो. तर त्यांचे जे हार्मोन्स आहेत म्हणजे पिट्युटरी हार्मोनची पातळी म्हणजे FSH LH म्हणजे फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन किंवा ल्युटिनायझिंग हार्मोन. त्यानंतर ओव्हरियन हार्मोन्स जे इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन. तर ह्यांचं जे तो ग्राफ मी दाखवलाय म्हणजे पहिल्या दिवसापासून एक 28 दिवसापर्यंत असा ग्राफ जातो. 12 ते 16व्या दिवशी कधीतरी अंड फुटतं किंवा स्त्रीबीज निर्मिती होते. आणि हे खाली जे दाखवले आहे गर्भाशयाचा जो आतील भाग आहे अंतस्तर तो वाढलेला दाखवलेला आहे. आणि त्याच्यानंतर शेवटी असं दाखवलेलं आहे की जो गर्भाशयाचा आतील स्तर आहे हा महिन्याच्या शेवटी फेकून दिला जातो बाहेर. आणि हा जो फेकून दिला जातो त्याच्यावर रक्तस्राव होतो आणि त्यालाच आपण मासिक पाळी असं म्हणतो थोडक्यात. बरोबर. म्हणजे आपण इंग्लिशमध्ये वीपिंग ऑफ द युटरस असं म्हणतो की अंडमोचन आणि नंतर निर्मिती न झाल्यामुळे बीजनिर्मिती युटरस रडतंय की काय अशी संवेदना असते. म्हणजे असं एक आपण म्हणू शकतो. तर आपल्याला पहिला प्रश्न आलेला आहे. आशिष प्रश्न विचारत आहे चंद्रपूरवरून. नमस्कार. हा हॅलो मॅडम, मी चंद्रपूर जिल्ह्यातून बोलतो. आशिष वाकुडकर. बर. हॅलो. बोला बोला. सर मी चंद्रपूर जिल्ह्यातून बोलतो. आशिष वाकुडकर. हा ऐकलं. बोला. सर मी काय म्हणलो, माझी ती बहीण आहे 20 वर्षाची. तर तिला अजून मासिक पाळी आलीच नाही आहे सर. तिचा MRI वगैरे झालं परंतु त्या डॉक्टरांनी सांगितलं की ती गर्भाची पिशवी छोटी असल्या कारणानं मासिक पाळी येत नाही म्हणून. तर त्याच्यावर काही सांगाल सर? अच्छा ठीक. ओके. ओके. अतिशय चांगली सुरुवात केली कार्यक्रमाची.
कारण मला ह्याच्यातूनच सुरुवात करायची की अनार्थ अनर्थ. म्हणजे मासिक पाळी येतच नाहीये म्हणजे काय आणि त्याची कारणं काय असू शकतात. तर मासिक पाळी येतच नाहीये तर पहिला कारण असू शकतं कंजनायटल. कंजनायटल म्हणजे काय तर तुमच्या शरीरामध्ये हे जे अंतर्गत मी स्त्री जननेंद्रिय दाखवले त्या स्त्री जननेंद्रियाची वाढ तुम्ही आईच्या पोटात होता तेव्हा ती व्यवस्थित झाली की नाही झाली. जर त्या मुलीच्या जननेंद्रियाची वाढ पूर्णपणे झाली नसेल तर मग तिला मासिक पाळी यायला प्रॉब्लेम होऊ शकतो. मग आता आपल्याला सोनोग्राफी करून पाहावं लागेल की पिशवी छोटी आहे किती छोटी आहे, त्यानंतर ओव्हरी निर्माण झालेले आहेत का, बाकीचे कुठचे जे पार्ट्स आहेत तिचे ते व्यवस्थित किती निर्माण झाले किती बरोबर निर्माण झालेले नाहीयेत. हॉर्मोन्सचं प्रोफाईल म्हणजे संप्रेरक मी जसं सांगितलं FSH लेवल, LH लेवल, इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन लेवल ह्या लेवल्स आपण रक्ताच्या तपासणीद्वारे आपण पाहू शकतो. त्यानुसार आपण ठरवू शकतो की काय करायचं. मी काही केसेसमध्ये असं पाहिलेलं आहे की म्हणजे अशी जेव्हा केस येते तेव्हा आधुनिक वैद्यकशास्त्रात ती टाकून दिलेली केस असते. पण मी काही ठिकाणी असं पाहिलंय की काही खास आयुर्वेदिक औषधांनी युट्रसमध्ये वाढ झालेली आहे. म्हणजे मी 6 महिन्यांनी दरवेळी मी 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी मी चेक करत राहिलो आणि मला असं दिसलं की म्हणजे काही सेंटीमीटर असलेली समजा 2 सेंटीमीटर असेल तर ती 4 सेंटीमीटर झाली युट्रस. मी असं बघितलेलं आहे स्वतःच्या केस. तर निश्चितच तुम्ही ही केस मी पाहून मी ठरवू शकतो की ती औषधं तिला लागू पडतील की नाही. ॲक्युपंक्चर तिला लागू पडू शकतं ज्याच्यामुळे समजा हॉर्मोन्समध्ये काही प्रॉब्लेम असेल तर आपण ती ट्रीटमेंट देऊ शकतो आणि मग शेवटी पाहू शकतो की होतं की नाही. आणि निश्चित पहिल्या 6 महिन्यात वर्षभरात आपल्याला कळेल की काय फरक पडला. निश्चितच. असं आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. अभिजित प्रश्न विचारत आहेत गडचिरोलीवरून. नमस्कार. नमस्कार मॅडम. हा बोला. मला सरांना एक प्रश्न विचारायचा होता. हॅलो. हा ऐकतोय आम्ही, आपण बोला. माझ्या मिसेसला 3 महिन्याला एकदा पाळी येते बर. आणि जेव्हा ती येते ब्लिडिंग तेव्हा तिचं खूप पेन होतं आणि कम्प्लीट 1 महिना चालते ती पाळी. बर. तर त्याच्या संदर्भामध्ये मी खूप परेशान आहे. माझ्या लग्नाला 4 वर्ष झाले पण आम्हाला अशात मूल पण होत नाहीये. बर. तर त्याच्या संदर्भामध्ये थोडंसं मार्गदर्शन करावं. जरूर. तर आता ह्यापैकी ह्या रुग्णाला 2-3 प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत किंवा असू शकतात. पहिली गोष्ट म्हणजे संप्रेरकांच्या प्रॉब्लेममुळे PCOD असू शकतो, थायरॉइडची कमतरता असू शकते की ज्याच्यामुळे पाळी 3-3 महिने येत नाही. हा पहिला भाग झाला. दुसरा भाग असा झाला की हॉर्मोन्सवर कंट्रोल न राहिल्यामुळे एकदा पाळी सुरू झाली की महिना चालते. म्हणजे तो कंट्रोलच नाहीये. थोडक्यात ते चक्र संपूर्णपणे बिघडलेलं आहे. आता हे बिघडलेलं चक्र का बिघडलेलं आहे याची कारणं आपण शोधून काढायची. आपण हार्मोनल प्रोफाईल घ्यायचं, आपण सोनोग्राफी करायची. त्यावरून आपल्याला कळेल की PCOD आहे का. PCOD हा रोग खूप कॉमन आहे स्त्रियांमध्ये आणि तरुण स्त्रियांमध्ये खास करून. तर तो रोग असेल किंवा थायरॉइडचं फंक्शन आपण टेस्ट करायचं. त्यावरून आपल्याला कळेल की काय. आणि अत्यार्थ किंवा हे जे खूप डिस्फंक्शनल युट्राईन ब्लिडिंग ज्याला आपण म्हणतो की खूप जास्त प्रमाणात किंवा मेनोरेजिया आपण म्हणतो किंवा मेट्रोरेजिया जास्तच प्रमाणात ब्लिडिंग होत आहे, महिना चालतंय. तर ह्याचं कारण काय आहे ते आपण शोधून काढू शकतो. मग त्याच्यानंतर आपण त्याला ट्रीटमेंट देऊ शकतो. पहिली म्हणजे हे जे अत्यार्थ होते, खूप जास्त प्रमाणात ब्लिडिंग होते, ते थांबवण्यासाठी आपण ट्रीटमेंट द्यायची. ती थांबवल्यानंतर मग पुन्हा पाळी व्यवस्थित निर्माण व्हावी म्हणून आपण त्याला काही ट्रीटमेंट द्यायची. ह्याच्यामध्ये काही औषधं आहेत, त्याचबरोबर ॲक्युपंक्चर आहे, योगासनं प्राणायाम आहेत, असं पंचकर्म आहे, ह्याचं कॉम्बिनेशन आहे. तर हे कसं आहे, ही अशा प्रकारची जेव्हा केस डॉक्टरांच्या समोर येते तेव्हा ती खूप ट्रिकी असते. म्हणजे असं आहे की पाळी बंद केली तर पाळी येत नाही, पाळी चालू केली तर जास्त दिवस चालू राहते. म्हणजे ती एक विचित्र केस आहे. तर अशा बऱ्याच केसेस आपण हँडल केलेल्या आहेत पूर्वी. तर त्यामुळे आपल्याला एक्झॅक्टली माहिती आहे की ही अशी केस कशी हँडल करायला पाहिजे. तर जसं मी सांगितलं त्याप्रमाणे एकदा पाळी कमी म्हणजे कमी अत्यार्थ कमी झालं
की त्यानंतर पाळी येण्यासाठी औषध द्यायचं, पाळी आल्यानंतर अत्यार्थ होऊ नये म्हणून औषध द्यायचं. अशा प्रकारे कंटिन्यू काही सायकल केल्या 6 महिने ते वर्ष, तर त्या पूर्ण बऱ्या होतील आणि त्यांना मूल देखील होईल. बरोबर. म्हणजे स्त्रीबीज फलनासाठी पहिलं योग्य मासिक पाळी येणं, नियमित दर महिन्याला मासिक पाळी येणं हे फार आवश्यक आहे. मासिक पाळीच्या विविध तक्रारींविषयी तुमचे असेच प्रश्न आम्हाला येत राहून दे. आता मात्र कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत रहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. मासिक पाळी ही नेमकी किती दिवसांनी आली पाहिजे असं अनेक वेळेला प्रश्न विचारला जातो. तर सर्वसाधारणपणे दर 28 दिवसांनी येणारी मासिक पाळी अतिशय योग्य असते, पण 3-4 दिवस पुढे मागे झाली तरीही ती नॉर्मलच समजावी असा सर्वसाधारणपणे अनुमान असतो. सर, आपण जेव्हा म्हणतो की मासिक पाळी दर 28 दिवसांनी येते, अनेक वेळेला काय होतं की यायच्या आधी अनेक लक्षणं दिसत असतात. थोडीशी म्हणजे मानसिक अस्वस्थता होऊ शकते, थोडी शारीरिक अस्वस्थता होऊ शकते. तर नेमकं हे का होतं आणि ह्यावर काही उपाय असतो का? नाही, फार महत्वाचा प्रश्न विचारलास. हल्लीच्या काळामध्ये आता ह्या स्त्रिया म्हणजे किंवा मुली आता इतक्या म्हणजे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतात. ते अभ्यास पण तेवढाच करतात आणि नोकऱ्या पण तेवढ्याच अंडर प्रेशर करतात. म्हणजे आणि नंतर तर लग्न झाल्यानंतर नोकरी पण करतात, घरकाम पण करतात, सगळंच बघतात, मुलांना सांभाळतात. म्हणजे इतका ताण असतो डोक्यात. तर त्यांना हार्मोनल इम्बॅलन्स झाला तर मानसिक अस्वस्थता निर्माण, विशेषतः तरुणींमध्ये जी मानसिक अस्वस्थता, काही लक्षणं दिसून येतात मासिक पाळी येण्याआधी. त्याला आपण PMT, प्री मेन्स्ट्रुअल टेन्शन किंवा प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम म्हणतो. ते ह्याच्यामध्ये मानसिक अस्वस्थता म्हणजे चिडचिड, रडू येणे, चिंता, तणाव, नैराश्य, डिप्रेशन, एकाग्रतेचा अभाव, निद्रानाश, तहान लागणं, खूप खावंसं वाटणं, स्तनांमध्ये दुखणं, स्तनांमध्ये खुपणं, हातांपायावर सूज, सांधेदुखी, स्नायू दुखणे, पोट फुगणे, वजन वाढणे. ह्याची कारणे माहीत, कधी कधी पोट फुगल्यासारखं वाटतं त्यांना आणि ह्याची कारणे माहीत नसून बहुतांश वेळी शरीरातील हार्मोन्सच्या बदलांमुळे ही लक्षणं दिसून येतात. म्हणजे जसं मी म्हटलं की हल्ली जसं ताणतणाव वाढत चाललंय तसं त्या म्हणजे असं की 4-5 दिवस ती तणावाखाली असते की मासिक पाळी आत्ता येईल किंवा आल्यानंतर ती लक्षणं नाहीशी होतात. मग येण्याआधी मग मला रफीचं एक गाणं आठवलं. ते गाणं म्हणजे रात्रभर ती विचारी तळमळत असेल की बाबा कधी येईल मासिक पाळी. याद में तेरी जाग जाग के हम रात भर करवटे बदलते हैं. निश्चित. आणि अनेक वेळेला हे अत्यार्थावासाठी सुद्धा लागू पडू शकतं, आणि डिसफंक्शनल युटेराईन ब्लिडिंग साठी सुद्धा लागू पडू शकतं. तर आपल्याला एक प्रश्न आलेला आहे, मधुरा प्रश्न विचारतायत पुण्यावरून. नमस्कार. हा नमस्कार, मी आपटे बोलते पुण्याहून. बोला. हा म्हणजे त्यांचं चालूच आहे ना. हॅलो. हॅलो. हा हा पण बोला. हा नमस्कार, मी आपटे बोलते पुण्याहून. एक विचारायचं असं होतं की आमचे एक नातेवाईक आहेत, तर त्यांची आपल्याकडे कसं 4 दिवस पाळी रेग्युलर यावीच लागते. तर आमचे एक नातेवाईक आहेत, त्यांची 2च दिवस पाळी येते आणि 3ऱ्या-4थ्या दिवशी काहीच येत नाही. तर ह्याचा अर्थ आपण काय समजायचा, आपण सांगू शकाल का प्लीज? नाही, त्यांचं वय काय? त्यांचं वय 32. हा, त्यांचं लग्न झालंय? हो. आणि मुलं बाळ आहेत? हो हो हो. हा, मग काहीच चिंता करण्याचं कारण नाही, आपण फोन ठेवून द्या. सर, पण नेमकं 2 दिवस काय येत असते ही पाळी? म्हणजे ही पण नॉर्मल असते का? हो, अर्थात. तुम्ही जितक्या प्रमाणात तुमचं एंडोमेट्रियम डेव्हलप होतं आणि त्या प्रमाणात जितक्या प्रमाणात तुमचं ब्लिडिंग होतं ते पण फार महत्वाचं आहे. शेवटी काय आहे, मी काय म्हणायचं मगाशी, की गर्भाशयातलं अस्तर फेकून देण्याची क्रिया, ह्याला आपण मासिक पाळी म्हणतो. आता गर्भाशयात अस्तर जर पूर्ण डेव्हलप झालं असेल तर तिने 2 दिवसात फेकलं काय, 5 दिवसात फेकलं काय, 6 दिवसात फेकलं काय, ते पूर्ण फेकून दिलं जर व्यवस्थित क्लिअर झालं, क्लीन, की झालं. कळलं की नाही? जर तिला मुलं बाळा आहेत आणि सर्व व्यवस्थित आहे तर तिला काहीच चिंता करायचं नाही. सर, आणि आपण नेहमी आपल्याला स्वतःला म्हणत असतो की आपण आधुनिक विचारसरणीची माणसं आहोत, आपण आधुनिक विचार करत असतो, जगाच्या बरोबरीने चालत असतो. पण नेमकं काय होतं, लग्न आहे, धार्मिक कार्य आहेत किंवा काही सण उत्सव आहेत. आता श्रावणात आणि भरपूर सण वगैरे येतात.
तर अनेक स्त्रिया आपल्याकडे येतात ज्यांना मासिक पाळी इतर लवकर पाहिजे असते किंवा पुढे ढकलायची असते आणि अगदी हट्ट धरून असतात. बऱ्याच वेळेला संभ्रम पडतो की द्यायचं की नाही द्यायचं. तुमचं काय मत आहे? माझ्या मते असं काहीच करू नये. स्त्री शरीराच्या हार्मोन्सशी अजिबात खेळ करायचा प्रयत्न करू नये. कारण का तुम्ही जेव्हा हार्मोन्स वगैरे देता त्याच्यानंतर त्यांची पाळी बिघडते परत, आणि ते परत बिघडलेली पाळी नॉर्मल व्हायला खूप वेळ लागतो. ही पहिली गोष्ट. तुम्हाला जर श्रद्धेचा प्रश्न असेल तर तुम्ही दूर राहा पूजेपासून, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आध्यात्मिक गोष्ट जर तुम्ही मला विचारत असाल तर मी सांगेन की काय असतं की मासिक पाळी जेव्हा जाते तेव्हा अपानवायू कार्यरत असतो, आणि अपानवायू कार्यरत असतो त्याच्यामुळे ब्लिडिंग खालच्या दिशेने जात असतं. अशा वेळी तुम्ही देवळात गेलात किंवा कुठचीही पूजा किंवा मंत्र म्हटले तर त्यामुळे काही प्रमाणामध्ये कुंडलिनी जागृत होते. म्हणजे अपानवायूच्या विरुद्ध प्रोसेस आपल्या शरीरामध्ये घडते, आणि ती घडून अपानवायू त्याचा कॉन्ट्रास्ट होऊ नये आणि दोन्ही वायूंमध्ये लढाई होऊ नये. आणि म्हणून मला असं वाटतं शास्त्रामध्ये त्यांनी सांगितलंय की निदान तुम्ही देवळात गेला घंटा वाजवू नका, कारण घंटा वाजवल्यावर परत चक्र जागृत होतात. तर हे सगळं मूलाधार चक्र आणि स्वादिष्टान चक्राशी संबंधित असल्यामुळे आणि मासिक पाळीही त्याच चक्राशी संबंधित असल्यामुळे आपल्याला हे दोन्ही उद्दीपित करून चालत नाही. आणि म्हणून मंत्र म्हणू नये किंवा देवळात जाऊन घंटा वाजवू नये असं स्त्रियांना सांगितलेलं आहे. तर माझ्या मते बाकी अटेंड करण्यात काय प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे ह्याच्यात कुठलाही शास्त्राधार नाही की तुम्ही अटेंड केलं, तिकडे लग्न अटेंड केलं किंवा पूजा अटेंड केली त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम होणार आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. बरोबर आहे सर. आणि आता तुम्ही अतिशय सुंदर रफीचं गाणं पण म्हटलं, पण नेमकं ह्याच्यावर उपाय काय असतो ते सांगू शकाल का? आता उपाय असं असतं की आपल्याला जर प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम जर बरा करायचा असेल तर सर्वात चांगली गोष्ट म्हणजे योगासनं प्राणायाम. म्हणजे नियमित योगासनं प्राणायाम जे करतात, ज्या मुली करतात किंवा ज्या स्त्रिया करतात त्यांना मासिक पाळीच्या आधीचा त्रास तेवढा होत नाही, त्रासदायक तेवढं होत नाही, कारण छानपैकी त्यांचं शारीरिक आणि मानसिक दोन्ही बॅलन्स चांगल्या प्रकारे झालेला असतो. हा एक भाग झाला. दुसरा भाग, काही खूप चांगल्या वनस्पती आहेत, त्या वनस्पतींचा जर आपण वापर केला आयुर्वेदातल्या, त्या वनस्पतींच्या वापराच्या साहाय्याने आपण ट्रीटमेंट केली तर काही महिन्यातच हा PMTचा प्रॉब्लेम दूर होऊ शकतो. सर, मासिक पाळीच्या ज्या विविध तक्रारी आहेत त्याच्यामध्ये एक फार महत्त्वाची आणि हल्ली खूप मुलींना ही समस्या भेडसावते ती म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम. याविषयी तुम्ही काय सांगू शकता? PCOD हा मला असं वाटतं फार फार महत्वाचा रोग आपण डिस्कस करणार आहोत आज. कारण मला कधी कधी असं दिसतं की हल्ली वयाच्या 16 वर्षापासून ते 25 वर्षापर्यंत इतक्या मुली येतात पेशंट्स म्हणून, त्यांची मासिक पाळी बिघडलेली असते म्हणून, किंवा त्यांना PCOD झालेला असतं किंवा संप्रेरकाचा काही ना काहीतरी प्रॉब्लेम झालेला असतो. तर मला असं वाटतं PCOD पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज आपण खूप महत्वाचा विषय आज घेणार आहोत, आणि त्याबद्दल ज्या काही शंका असतील ते दर्शकांनी जरूर विचारावे. सर, आपल्याला एक प्रश्न आलेला आहे तो आपण प्रश्न आधी घेऊया. कैलास प्रश्न विचारतायत जालन्यावरून. नमस्कार. हॅलो. हा, विचार. हा, कैलास वाघ बोलतो सर. हा सर, माझ्या मुलीला 15 दिवसाला MC येते सर. बर. बाकी काही त्रास होत. तिचं वय किती? वय माझ्या मुलीचं वय सर 18 वर्ष. 18 वर्ष. बर. हो. ठीक आहे, ठेवून द्या. 15 दिवसांनी, म्हणजे दर 15 दिवसांनी जर पाळी येत असेल तर आपण त्याला पॉलिमेनोरिया असं म्हणतो, किंवा खूप वेळा पाळी येणे असा हा एक प्रकारची ॲबनॉर्मॅलिटीच आहे. 15 दिवसांनी पाळी येणं हे चांगलं लक्षण नाहीये, ह्याच्यामध्ये काहीतरी रोग असण्याची शक्यता आहे. तर आपण सोनोग्राफी करून घेऊ, हॉर्मोनल प्रोफाईल करून घेऊ तिचं, आणि त्याच्यानंतर ब्लिडिंग किती दिवस जातं, काय अनिमिया आहे की नाही, म्हणजे पंडुरोग किंवा ब्लिडिंग जास्त गेल्यामुळे हिमोग्लोबिन कमी झालंय का, वगैरे वगैरे. तर ह्या सर्व दृष्टीने तिला आपल्याला ट्रीटमेंट द्यावी लागेल. पाळी लांबवण्यासाठी काही औषधं असतात खास, ती पाळी लांबवण्याची औषधं आपण देऊ शकतो, ॲक्युपंक्चर देऊ शकतो, काही योगासन प्राणायाम तिला सांगू शकतो. ह्याचं कॉम्बिनेशन जर आपण केलं
तर काही महिन्यातच तिची पाळी साधारण नॉर्मल यायला काही हरकत नाही आहे आणि हे नॉर्मल करून घेणं हे निकडीचं आहे असं मला सांगावंसं वाटतं. तेव्हा जरूर त्यांनी संयुक्तोपचार घ्यावेत. निश्चितच पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम म्हणजे नेमकं काय आहे, ह्यावर तपासण्या कोणत्या करायच्या आहेत, आधुनिक चिकित्सा काय आहे आणि संयुक्त उपचार पद्धतीमधील विशेष चिकित्सा काय आहे, या सर्वांविषयी जाणून घेण्यामध्ये तुम्हाला उत्सुकता आहे, मलाही आहे. मात्र कार्यक्रमात आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीपूर्वी आपण पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम ह्याविषयी चर्चा सुरूच केली होती. सरांकडून पण पुढचं मार्गदर्शन घेऊया. सर, काय सांगाल? हा म्हणजे बेसिकली हल्ली मी पाहतो की दर 4 मुलीमध्ये मला काहीतरी हॉर्मोनल प्रॉब्लेम तरी दिसतो, नाहीतर पीसीओडी तरी दिसतो. म्हणजे हा कशामुळे होतो की शरीरामध्ये ह्या मुलींच्या हॉर्मोन्सच्या मध्ये असंतुलन झालेलं असतं आणि काय होतं त्यामुळे अंडाशयामध्ये अधिक बीजांडे तयार होतात आणि या बीजांडांचे रूपांतर गाठीमध्ये होऊन अंडाशयाचा आकार वाढतो आणि बहुतांशी ह्याची जी सुरुवात असते ती किशोरावस्थेत होते. लांबून जर एक पीसीओडीची मुलगी आली तर एका क्षणात मी डायग्नोज करू शकतो. कशामुळे? आता लक्षणं काय दिसतात तर अनियमित मासिक पाळीत खंड पडणे, शरीरावर केस वाढणे, प्रामुख्याने ओठाच्या वर, हनुवटी, छाती, स्तनाग्र, पोट, पाठ, दंड, मांड्या, गर्भधारणेत अडचणी येणं, वजन अधिक वाढणं, डायबेटीस सुद्धा होऊ शकतो. याला प्री डायबेटिक कंडिशन म्हणून पण म्हणतात. आता काय होतं, आपल्या या मुलींमध्ये इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन बरोबर थोड्या प्रमाणात अँड्रोजन सिक्रेट सगळ्यांमध्ये होतं, पण हे अँड्रोजन जर पीसीओडी असेल तर जास्त प्रमाणात स्रवतं. म्हणजे पुरुषी संप्रेरक जर जास्त प्रमाणात जर स्रवली तर मासिक पाळी अनियमित होते, शरीरावर अधिक प्रमाणावर केस वाढतात. तर पुढची जी स्लाइड आहे ती स्लाइड दाखवते की पॉलिसिस्टिक ओव्हरी कशी दिसते आणि नॉर्मल ओव्हरी कशी दिसते. म्हणजे सामान्य अंडाशय वरती दाखवलेलं आहे आणि खालती पॉलिसिस्टिक म्हणजे गाठी गाठी आलेल्या दिसतात. पॉली म्हणजे खूप, सिस्ट म्हणजे गाठी, ओव्हरी म्हणजे बीजांड, डिसीज म्हणजे काय, खूप गाठी असले बीजांडामध्ये खूप गाठी निर्माण होण्याचा रोग म्हणजे पीसीओडी आणि ह्याचं कारण म्हणजे मेनली हॉर्मोनल असतं. आता दिवसेंदिवस स्त्रिया, जसं मी मगाशी म्हटलं की मुली, त्यांना खूप ताणतणावाला सामोरं जावं लागतं आणि खास करून रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये. पूर्वीच्या काळात काय असायचं, जेव्हा रिप्रोडक्टिव्ह एज असायचं म्हणजे साधारण लग्न सुद्धा लवकर व्हायची आणि 16 ते 18च्या आतच लग्न व्हायची आणि त्याच्यामुळे कसं असतं, त्याच्या आधी संपूर्ण कुटुंबाचा सपोर्ट असायचा. त्यानंतर जरी सासरी गेली तरी पण तिकडे एकत्र कुटुंबाने पूर्ण सपोर्ट. त्यामुळे रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये मानसिक ताण असा खूप भोगावा लागेल असं स्त्रियांचं आयुष्य नव्हतं. पण आता तसं नाहीये. आता तो जसा मुलगा तसंच मुलगी, त्याचप्रमाणे आपण जातो. त्याचप्रमाणे ती 10वीच्या परीक्षेत ताणतणाव सहन करते, 12वीच्या परीक्षेत, त्याच्यानंतर पुढे ग्रॅज्युएशन, पुन्हा नोकरी. तर ह्या ताणतणावाला सामोरं जाताना हॉर्मोन्समध्ये बिघाड उत्पन्न होतं आणि हॉर्मोन्समध्ये बिघाड उत्पन्न झाला की पीसीओडी किंवा पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज सारखे रोग उत्पन्न होतात. यात नेमकं होतं काय, कधी कधी पाळी येतच नाही. म्हणजे वर्ष पाळी न आलेल्या मुली मी बघितलेल्या आहेत. कधी कधी पाळी 6 महिन्यांनी येते, कधी 3 महिन्यांनी येते, कधी थोडी पुढे जाते, 15-20 दिवस पुढे जाते. या प्रकारे जसं मगाशी एकाने प्रश्न विचारला होता की 3 महिन्यांनी येते आणि महिना चालते. म्हणजे असं पण पीसीओडीमध्ये होऊ शकतं. सर, आपण एक प्रश्न घेऊया. काव्या प्रश्न विचारते औरंगाबादवरून. नमस्कार. हॅलो. हा, विचारा. डॉक्टर, माझा एक प्रश्न आहे की माझा मासिक पाळी जी येते ती मला नेहमी 8 दिवस 7 दिवस अगोदर येते आणि ऍक्च्युली माझं काय होतंय की एकदम ब्रेस्ट एकदम टाईट होतात. बर. तर मला ओटीपोटही दुखतं आणि यामुळे माझ्या काही शरीरावर परिणाम होतो का, कारण माझी तब्येतच सुधरत नाही. बर, ठीक. वय किती आहे काव्या? माझं आता रनिंग 27 आहे. 27. ओके. बर, ठेवून दे. बर, हे काय आपण पीएमटी बद्दल पहिला जो हे केलं, स्लाइड दाखवली होती की प्री मेन्स्ट्रुअल टेन्शन, ह्याच्यामध्ये एक लक्षण असं पण असतं. आता 7-8 दिवस आधी पाळी येते, ह्याला काय घाबरण्याचं कारण नाहीये. दुसरी गोष्ट पीएमटी,
जर स्तनाग्र आपलं स्तन घट्ट होणं किंवा स्तनामध्ये दुखणं, ओटीपोट फुगणं वगैरे अशी लक्षणं बऱ्याच वेळा दिसून येतात. जशी मग अशी मी ट्रीटमेंट सांगितली त्याला, काही खास वनस्पतींची जर ट्रीटमेंट दिली तर काही महिन्यातच तुझे जे हे प्रॉब्लेम्स आहेत हे पूर्णपणे नष्ट होतील. योगासनं प्राणायाम नियमितपणे करत जा. सर, आणि पीसीओडीवर मग तपासण्या कोणत्या करायच्या आणि मग उपचार काय आहेत? पीसीओडीच्या तपासण्या म्हणजे पहिले सोनोग्राफी. सर्वात महत्वाचं म्हणजे सोनोग्राफी केल्या केल्या आपल्याला बऱ्याच वेळा दरवेळी दिसेलच असं नाही, पण गाठी निर्माण झालेल्या तिकडे दिसतात किंवा ओव्हरीचा आकार थोडासा वाढलेला असतो. तर ह्या दोन गोष्टी समजा दिसल्या तर कन्फर्म डायग्नोसिस होतो की पीसीओडी आहे. हायपर इन्सुलिनिमिया म्हणजे इन्सुलिन नावाचं हार्मोन जर जास्त प्रमाणात स्रवत असेल तर त्याची जर लेवल रक्तामध्ये वाढलेली असेल तर आपण म्हणू शकतो की पीसीओडी नक्की आहे. कारण प्री डायबेटिक कंडिशन जसं मी म्हणालो, सुरुवातीला नेहमी डायबिटीसमध्ये इन्सुलिनचं प्रमाण वाढलेलं असतं आणि नंतर ते कमी होतं. तर त्यामुळे इन्सुलिनचं प्रमाण जर वाढलं असेल कुठल्या स्त्रीमध्ये तर आपण म्हणू शकतो की प्री डायबेटिक कंडिशन आहे किंवा पीसीओडी आहे. तर ह्या दोन तपासण्या फार महत्त्वाच्या आहेत. इतरही जे हॉर्मोन्स आहेत त्यांच्याही आपण अँड्रोजेन्स सिरम टेस्टोस्टेरॉनची आपण तपासणी करून घेऊ शकतो, त्यांची काय लेवल आहे. तर त्या लेवलवरनं पण आपल्याला कळू शकतं की पीसीओडी आहे की नाही. तर ह्या 3 तपासण्या केल्यानंतर आपण कन्फर्म करू शकतो की पीसीओडी आहे. सर, आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. सुरेखा प्रश्न विचारतायत मालेगाववरून. नमस्कार. हॅलो. हां, बोला. डॉक्टर साहेब, माझे पिरियड जो आहे तो 1.5 ते 2 वर्षापासून आलेला नाहीये. बर. हां, काय तुमचं वय काय? वय आता माझं 34 आहे. हां, लग्न झालेलं आहे? हो. मुलं किती? 2. अच्छा. मुलं किती वर्षाची आहेत? मोठा मुलगा आहे तो आता 11 वर्षाचा आहे, लहाना जो आहे तो 9 वर्षाचा आहे. बरं. नंतर मग ऑपरेशन केलंय का मुलं बंद व्हायचं? हो, झालेलं आहे. बर. ठीक आहे, मग ठेवून द्या फोन. हे बघा, जेव्हा पाळी प्रीमॅच्युअरली बंद होते याला आपण प्रीमॅच्युअर मेनोपॉज असं म्हणतो. मेनोपॉजकडे आपण आता वळणारच होतो, तर नेमका त्यांनी प्रश्न विचारला. आपण सुरुवातच प्रीमॅच्युअर मेनोपॉज पासून करू. तर प्रीमॅच्युअर म्हणजे काय? तर स्त्रियांची मासिक पाळी साधारण 12व्या वर्षी चालू झाली तर ती 45 ते 50 ह्या वयाच्या दरम्यान कधीतरी बंद होते. तर ह्याला कारण काय असतं? म्हणजे त्यांना जेवढी स्त्रीबीज परमेश्वराने दिली असतात त्याप्रमाणे ती पाळी चालते. समजा एक 500 स्त्रीबीज दिली आहेत तर ती 500 महिने चालावी अशी अपेक्षा आहे निसर्गाकडनं. पण समजा, कारण दर महिन्याला एक स्त्रीबीज फुटणार आहे आणि त्याच्यानंतर पाळी येणार आहे, पण समजा स्त्रीबीज कमी दिलेली असतील परमेश्वराने, म्हणजे आधीच म्हणजे 200 किंवा 300 दिले असतील, म्हणजे काय होईल? मासिक पाळी एका विशिष्ट मर्यादेपर्यंत चालेल आणि त्याच्यानंतर स्त्रीबीजच नसल्यामुळे स्त्रीबीज जर निर्माण न झाली आणि फुटली नाही तर मासिक पाळी येणार नाहीये. कारण स्त्रीबीज निर्माण झाल्यानंतर गर्भधारणा व्हावी म्हणून गर्भाशयाचं अस्तर तयार होत असतं आणि म्हणूनच मासिक पाळी येते. जर स्त्रीबीज निर्माण नाही झालं आणि फुटलं नाही तर मासिक पाळी येणार नाही. मग अशा वेळी अशा स्त्रियांना प्रीमॅच्युअर मेनोपॉज येतो. म्हणजे आपण जर ह्यांची तपासणी केली तर आपल्याला कळेल की FSH लेवल वाढलेली आहे का, LH लेवल वाढलेली का. अँटी मुलेरियन हार्मोन नावाचा एक हार्मोन आहे, तर एग रिझर्व दाखवतो. म्हणजे काय की स्त्री शरीरामध्ये स्त्रीबीज आहेत तरी किती. जर ती नॉर्मल असतील तर AMH ची लेवल जास्त असते, म्हणजे नॉर्मल असते. जर लेवल खूपच कमी झालेली असेल तर आपण सांगू शकतो की यांची जी स्त्रीबीज आहेत ती एकदम कमी झाली आहेत किंवा नष्ट झालेली आहेत किंवा संपलेली आहे आणि म्हणून यांना प्रीमॅच्युअर मेनोपॉज आलाय. पण खरोखर आलाय की नाही ह्याच्यासाठी आपण FSH लेवल, LH लेवल आणि AMH लेवल ह्या 3 गोष्टी आपण पाहू. यांच्या पुन्हा आपण सोनोग्राफी करून बघू. सोनोग्राफी केल्यानंतर आपल्याला कळेल की एक्झॅक्टली परिस्थिती काय आणि त्या परिस्थितीनुसार आपण त्यांना ट्रीटमेंट देऊ शकू. माझ्याकडे अशा अनंत केसेस येऊन गेल्या की ज्याच्यामध्ये AMH लेवल खूप लो होती, त्यांना मुलं झाली नव्हती आणि FSH लेवल वाढली होती. तर कधी कधी स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणतात आता इम्पॉसिबल आहे, पण
माझ्याकडे भरपूर अशा केसेस होऊन गेल्या की FSH लेवल वाढली होती, ती कमी झाली, AMH लेवल कमी झाली होती, ती वाढली थोडी, आणि त्याच्यामुळे गर्भधारणा झाली. तर ह्यांना आता गर्भधारणाची गरज नाहीये, कारण त्यांना ऑलरेडी 2 मुलं आहेत, त्यामुळे त्याचा प्रश्न नाहीये. पण मी एक सांगायची गोष्ट आली म्हणून सांगावंसं वाटलं की कोणाचा AMH खाली आला असेल किंवा FSH लेवल वाढली असेल तर पटकन घाबरून बिथरून जाऊ नये. संयुक्त उपचार पद्धती तुमच्या मदतीला येऊ शकते आणि आपण निश्चितच काहीतरी करू शकतो. सर, आपल्याला अजून एक प्रश्न आलेला आहे. सुरेश प्रश्न विचारतायत वाशिमवरनं. नमस्कार. नमस्कार, मी सुरेश आरू बोलतो वाशिमवरून. हा, तर माझ्या पत्नीला एमसी नंतर 2-3 दिवसाने ते खाज येते जननेंद्रियाला आणि अंगार होते, अशी सलते ते. हा, सोनोग्राफी वगैरे काढली तर काही अडचण नाही दाखवली. त्याची वय 36 वर्ष आहे. बर. पांढरा स्राव जातो का? हॅलो, पांढरं पाणी जातं का? पांढरं पाणी येते कधी मध्ये. हो. हा, बर, ठीक आहे, ठेवून द्या. मला असं वाटतं की त्यांना फंगल इन्फेक्शन झालेलं आहे. त्याला ट्रायकोमोनास वजायनायटिस असं म्हणतात. दुसरं कॅन्डिडायसिस हा पण एक भाग आहे. हे 2 इन्फेक्शन जर झाली तर त्याच्यामुळे आपल्याला जननेंद्रियाला खाज येणं, पांढरं पाणी येणं अशा गोष्टी होऊ शकतात. तर ह्याच्यासाठी खास ॲलोपॅथीमध्ये प्रॉपर अँटीफंगल ट्रीटमेंट आहे. ती जर अँटीफंगल ट्रीटमेंट त्यांनी घेतली तर काही दिवसातच खाज पूर्णपणे जाईल. दुसरं म्हणजे आतमध्ये ठेवण्यासाठी सुद्धा काही खास गोळ्या देतात, म्हणजे ज्या आपण योनिमार्गाच्या आत ठेवू शकतो, आणि त्याच्यामुळे एक साधारण 8 ते 10 दिवसात त्यांची ही जी खाज आहे ही पूर्णपणे निघून जाईल. हा, आणि त्याच्यानंतर कधी कधी काय होतं की रिपीटेड इन्फेक्शन होतं. म्हणजे आता तुमच्यामुळे नवऱ्याला होतं आणि नवऱ्यानं जर ट्रीटमेंट नाही दिली तर नवऱ्यामुळे परत तुम्हाला होतं. असं होऊ नये म्हणून नवऱ्याला सुद्धा ट्रीटमेंट देणं आवश्यक आहे. किंवा जोपर्यंत तिला इन्फेक्शन आहे तोपर्यंत तुम्ही कॉन्डम वापरा असं आपण पतीला सांगू शकतो, ज्याच्यामुळे त्याला संसर्ग होणार नाही. आणि त्याच्यानंतर हे झाल्यानंतर कधी कधी काय होतं, क्रॉनिक होऊन जातं. हे म्हणजे पुन्हा पुन्हा होतात. मग पुन्हा पुन्हा अँटीबायोटिक वापरणं श्रेयस्कर नसतं, कारण मग त्याचे साईड इफेक्ट्स होतात. मग आता हे होऊ नये मग आपण काय करतो, आपण आधी ॲलोपॅथीची ट्रीटमेंट, संयुक्त उपचाराची एक फार विशेषता म्हणजे आपण ॲलोपॅथी ची डायग्नोसिस वापरतोच, पण जेव्हा अत्यधिक अवस्था असते रुग्णाची किंवा त्याला त्रासदायक असतं तेव्हा आपण जेव्हा गरज असते तेव्हा ॲलोपॅथी वापरतोच. आणि त्याच्यानंतर आपण बाकीच्या ऑल्टरनेटिव्ह सिस्टम्स म्हणजे आयुर्वेद, पंचकर्म, ॲक्युपंक्चर वगैरे ह्या गोष्टी चालू करतो. त्यामुळे होतं काय की जेव्हा अत्यधिक अवस्था असते म्हणजे जास्त त्रास असतो त्यावेळी पूर्णपणे तो पेशंट बरा होतो, त्याचा त्रास कमी होतो, आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा इतर थेरपी सुरू करतो तेव्हा काही महिन्यात त्याच्या रोगाचं समूळ उच्चाटन झालेलं असतं. हे फार महत्वाचं आहे असं सांगावं. म्हणजे अनेक चिकित्सा पद्धतींचा सुंदर समन्वय असलेली संयुक्त उपचार पद्धती अतिशय डोळसपणे वापरणं फार चांगले उत्तम रिझल्ट्स आहेत. मासिक पाळीच्या तक्रारींबरोबरच हायपोथायरॉइडिझम आणि वजन कमी न होणं याविषयी सुद्धा सरांकडनं मार्गदर्शन घेणार आहोत. कार्यक्रमामध्ये पुढे जाण्यापूर्वी आपण पुढचे हॅलो डॉक्टरचे कार्यक्रम कोणते आहेत ते पाहून घेऊया. आमचे पुढचे थेट प्रसारण शुक्रवार दिनांक 11 ऑगस्ट 2017 रात्री 8 वाजताचा हॅलो डॉक्टर कार्यक्रम प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे वातविकार आणि आयुर्वेद. सहभाग डॉक्टर सत्यन गुजर. हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम शनिवार दिनांक 12 ऑगस्ट 2017 रात्री 8 वाजताचा आहे. विषय आहे पोटाचे आजार आणि आयुर्वेद. हा कार्यक्रम मात्र ध्वनिचित्रमुद्रित आहे. सहभाग आहे वैद्य समीर जमदग्नी. हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम थेट प्रसारण रविवार दिनांक 13 ऑगस्ट 2017 रात्री 8 वाजता. विषय आहे अपस्मार म्हणजे फिट येणे. सहभाग डॉक्टर दीपा दिवेकर, डॉक्टर अमित धाकोजी.
संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक तर दिलेले आहेतच, मात्र ईमेलद्वारे प्रश्न विचारून सुद्धा आपण कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. आमचा कार्यक्रमाचा ईमेल आहे hello.ddkmumbai@gmail.com. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी जर तुमचा ईमेल आमच्याकडे आला तर आम्ही निश्चितच त्याचा कार्यक्रमात सहभाग करून घेतो. अन्यथा कार्यक्रम झाल्यानंतर तुमच्या ईमेलद्वारे शंकांचं निरसन करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करत असतो. सर, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम विषयी तुम्ही अतिशय छान माहिती दिली. अनेक विविध आजारांविषयी आपण चर्चा केली आहे. हायपोथायरॉइडिझम हा जो एक आजार आहे, विशेष करून स्त्रियांमध्ये, ह्यामुळे सुद्धा मासिक पाळीमध्ये बदल होतात आणि बिघाड होतात का? हो, अतिशय महत्वाचा प्रश्न तू विचारलास. म्हणजे पीसीओडी हा जसा हायपर इन्सुलिनेमिया होते, म्हणजे इन्सुलिनचं प्रमाण जास्त वाढल्यामुळे आपण पीसीओडी हा डायग्नोसिस करू शकतो. तसंच आपल्याकडे फार महत्वाचं म्हणजे सेकंड इम्पॉर्टंट आपण म्हणू शकतो की बाबा पीयूषिका ग्रंथी, पिट्युटरी नंतर कुठची ग्रंथी इम्पॉर्टंट आहे की जी मासिक पाळीवर इन्फ्लुअन्स करू शकते, आणि ती म्हणजे थायरॉइड ग्रंथी. थायरॉइड ग्रंथी गळ्याच्या मध्यभागी असते दोन्ही बाजूला, आणि थायरॉक्झिन नावाचा एक स्राव किंवा हॉर्मोन किंवा संप्रेरक यातून स्रवत असतं. थायरॉक्झिनची अनेक कार्य आहेत, पण कसं असतं की हायपोथॅलॅमिक पिट्युटरी एंडोक्राइन ॲक्सिस, आता ह्याचा मराठी भाषांतर करायचं झालं तर हायपोथॅलॅमस पीयूषिका अंतस्रावी ग्रंथीचा अक्ष, असं आपण मराठीमध्ये शुद्ध मराठीमध्ये आपण त्याचं भाषांतर करू शकतो. याचा अर्थ काय आहे की मेंदूपासून जे संकेत चाललेले असतात सारखं, म्हणजे की बाबा ही सायकल रेग्युलर जायला पाहिजे, मासिक पाळी नीट जायला पाहिजे, ह्यासाठी मेंदूपासून, म्हणजे हायपोथॅलॅमस हा मेंदूचा खालचा भाग आहे, तिथून पीयूषिका ग्रंथीतून थायरॉइडिझम म्हणजे थायरॉइड ग्रंथी, त्याच्यानंतर खालची पॅन्क्रियास ग्रंथी, नंतर ओव्हरीज, असा एक अक्ष आहे. तर ह्या अक्षामध्ये कुठेही बिघाड निर्माण झाला तरी मासिक पाळीमध्ये बिघाड उत्पन्न होऊ शकतो. आणि ह्याच्यामधला फार महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे थायरॉइड. तर ह्याच्यामध्ये थायरॉक्झिन नावाचा स्राव जर व्यवस्थित स्रवत नसेल तर आपल्याला बरीच लक्षणं पीसीओडी सारखीच दिसून येतात. म्हणजे वजन वाढणे, तोंडाला सूज येणे, मान काळी पडणे, तोंडावर लव येणे किंवा कल्ल्यासारखी लव दिसणे, चेहरा काळा पडणे, एकूणच लांबून सुद्धा थायरॉइडचा जर रुग्ण खूप जास्त प्रमाणात जर थायरॉइड कमी असेल, म्हणजे थायरॉइडचं प्रमाण, थायरॉक्झिनचं प्रमाण जर कमी असेल तर आपण लांबून सुद्धा आपण ओळखू शकतो की हा रुग्ण थायरॉइडचा किंवा ह्या मुलीला थायरॉइड झालेला आहे, हायपोथायरॉइडिझम. तर त्याला ट्रीटमेंट आहे. बऱ्याच अंशी असं वाटतं की नाही आता ही गोळी घ्यायची, आता ही आयुष्यभर घ्यायची. कधी कधी खूप निगेटिव्ह असं बोललं जातं वैद्यक विश्वामध्ये, पण आम्ही म्हणतो असं काही नाहीये, थायरॉइड बरा होऊ शकतो. तर कसा तो बरा होईल? त्यासाठी खास ट्रीटमेंट आहे. संपूर्ण पंचकर्म करून पहिलं वजन कमी करून घ्यायचं, त्याच्यानंतर ॲक्युपंक्चर, काही खास कानामध्ये पॉइंट्स आहेत की ज्याच्यामुळे थायरॉक्झिनची लेवल आपण नॉर्मलला आणू शकतो. तीक्ष्ण औषधी, आयुर्वेदामध्ये काही औषधी आहेत ज्या औषधी आपण त्यांना देऊ शकतो. मग सुरुवातीला आपण थोडा काळ ॲलोपॅथीची औषधं घेऊन मग हळूहळू जेव्हा थायरॉक्झिन नॉर्मल होत जातो तसतसे आपण टेपर ऑफ करू शकतो ॲलोपॅथीची औषधं, आणि काही महिन्यातच आपल्याला दिसून येतं की फक्त आयुर्वेदिक औषधं आणि ॲक्युपंक्चरच्या जीवावर आपण थायरॉक्झिन नॉर्मल करू शकतो. हां, आता पूर्ण बरं व्हायचं असेल तर काय करायचं? पूर्ण बरं व्हायचं असेल तुम्हाला तर मग योगासनं प्राणायाममधलं जिव्हा बंद, सिंह मुद्रा, जालंधर बंद, हे 3 महत्वाचे बंध आणि मुद्रा आहेत. ह्या मुद्रा तुम्हाला रेग्युलर करायला लागतील. ह्या मुद्रा तुम्ही रेग्युलर केल्या तर बऱ्याच अंशी काही महिन्यात, वर्षात, 2-3 वर्षात थायरॉइड बरा झाल्याची उदाहरणं मायातिकर समोर आहेत. त्यामुळे निश्चित प्रयत्न करून पाहावा. निश्चितच अतिशय छान मार्गदर्शन देताय सर तुम्ही. सर, वजन कमी न होणे अतिशय जिव्हाळ्याचा सगळ्यांचा विषय असतो, थोडक्यात काय सांगू शकता? आता वजन कमी होत नसेल तर पहिलं हॉर्मोन्स आहे का, पीसीओडी आणि थायरॉइड आहे का हे पाहावं, आणि त्याप्रमाणे त्याची ट्रीटमेंट पीसीओडीची आणि थायरॉइडची द्यावी. ते केलं तर बऱ्याच अंशी लगेच वजन कमी व्हायला मदत होते. समजा पीसीओडी आणि थायरॉइड नसेल तर मग आपण पाहायला लागतं संपूर्ण पंचकर्मामध्ये लेखन बस्ती, उद्घर्षण अशा काही ट्रीटमेंट्स आहेत. पुन्हा फॅट ॲब्सॉर्प्शन कमी व्हावं म्हणून काही गुळगुळ कल्प आहेत, त्यांचा वापर करावा.
आणि कॅलरीजचं नियोजन करावं, रोजच्या रोज थोडा व्यायाम करावा. असं जर कॉम्बिनेशन केलं तर वजन सहज कमी होतं, म्हणजे अजिबातच वेळ लागत नाही त्याला. सर, मासिक पाळीच्या तक्रारींमध्ये एक महत्वाचा विषय आहे तो म्हणजे युटेराइन फायब्रॉइड्सचा. याविषयी काय सांगू शकता? हां, युटेराइन फायब्रॉइड. मी नेहमी जेव्हा माझ्याकडे स्त्रिया येतात की मी युट्रस काढून टाकलंय आणि युट्रस काढून टाकल्यानंतर त्याचे साईड इफेक्ट्स बिचारे भोगत असतात की त्यांना काय ना काहीतरी एकतर सगळं अंग दुखत असतं किंवा कंबरच दुखत असते किंवा गुडघे प्रचंड प्रमाणात दुखत असतात. हायपोकॅल्शियम होतं, म्हणजे कसं की हाडं ठिसूळ होतात आणि त्याच्यामुळे कधी कधी पिशवी काढलेल्या स्त्रियांना गुडघ्याचं ऑपरेशन सुद्धा करावं लागतं. तर हे सगळं तुम्हाला टाळायचं असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फायब्रॉइड झालं म्हणून घाबरून जाऊ नका. फायब्रॉइड झालं त्याच्यावर उपाय आहे. आता तो किती मोठा आहे त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे पूर्ण पिशवी काढण्याचा विचार करण्याच्या आधी आपण संयुक्त उपचार का करू नये? फायब्रॉइड याचा अर्थ असा की गर्भाशयात गाठी होते, मग त्याच्यामुळे वारंवार लघवी येणं, ओटीपोटात कळा येणं, पायाचं दुखणं, पाठीचं दुखणं, बऱ्याचशा गोष्टी होतात. तर ह्याला बरं करायचं असेल तर काही खास उत्तरबस्ती नावाची ट्रीटमेंट. तर ही उत्तरबस्ती म्हणजे पाळी आल्यानंतर काही दिवस, 4 दिवस काही खास तेलं, औषधी तेलं आत सोडली जातात आणि काही महिने असं जर आपण केलं तर आणि काही औषधं दिली जातात. काही महिने आपण असं केलं तर बऱ्याच अंशी छोटे छोटे जे फायब्रॉइड्स आहेत ते पूर्णपणे गेलेले आम्ही बघितलेले आहेत. म्हणजे हा अनुभव आहे, आपण अशा केसेस दाखवू शकतो, त्यामुळे काय प्रश्न नाही. म्हणजे गर्भाशय काढण्याची जी अवस्था आहे ती पूर्णपणे टाळून आपण अतिशय सुस्थितीत गर्भाशय आणून सुस्थितीत मासिक पाळी सुद्धा करू शकतो. सर, आता वेळ झालेली आहे प्रश्न मंजुषा याची. दिनांक 16 जुलै 2017 रोजी झालेल्या कार्यक्रमाचे भाग्यवान 3 विजेते आहेत. नाव खालीलप्रमाणे आहे. प्रथम बक्षीस मिळालेलं आहे सुधीर कदम विलेपार्ले, द्वितीय बक्षीस वर्षाली पाटणे लोअर परेल, तृतीय बक्षीस मनोज कुर्ला, सर्व मुंबईचे आहेत. ज्या लोकांनी अचूक उत्तर पाठवलं आहे पण बक्षीस मिळाले नाही त्यांनी निराश होऊ नये. बरोबर उत्तर पाठवणाऱ्यांसाठी वेदिकेअर वेलनेस क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्सच्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडून एक मोफत कन्सल्टेशन मिळेल. कार्यक्रमात स्पर्धेसाठी विचारण्यात येणारा प्रश्न आहे, मासिक पाळीच्या विकारांमध्ये कोणते उपचार उपयुक्त ठरते? पर्याय 1 उत्तरबस्ती, पर्याय 2 जानुबस्ती, पर्याय 3 रक्तमोक्षण. SMS साठी क्रमांक आहे 9819353720. अचूक उत्तर पाठवण्याची अंतिम तारीख आहे 8 ऑगस्ट 2017 रात्री 8 वाजेपर्यंत. प्रश्नाचे अचूक उत्तर देणाऱ्या विजेत्यांना वेदिकेअर वेलनेस क्लिनिक्स आणि हॉस्पिटलतर्फे विशेष भेट देण्यात येईल. अशा सर्व विजेत्यांमधून लकी ड्रॉ पद्धतीने निवड केलेल्या आमच्या खास विजेत्याला प्रथम पारितोषिक ₹2,500, द्वितीय पारितोषिक ₹1,500, तृतीय पारितोषिक ₹1,000 चे गिफ्ट हॅम्पर देण्यात येईल. या विजेत्याचे नाव पुढील कार्यक्रमात जाहीर करण्यात येईल. हाच कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघू शकता. पुनःप्रक्षेपणाची दिनांक आहे 21 ऑगस्ट 2017 सोमवार सकाळी 9 वाजता. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे जाणून घेण्याची सुद्धा आम्हाला उत्सुकता आहे. यासाठी तुम्ही संपर्क करू शकता आम्हाला. निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. आमचा ईमेल आहे hellodoctor@gmail.com. www.facebook.com/gdsahyadrain वर तुम्ही तुमच्या कॉमेंट्स पाठवू शकता. youtube.com/user/gdsahyadrain वर हाच कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघू शकता. मासिक पाळीच्या तक्रारी हा तसा खूप मोठा विषय आहे, व्याप्ती खूप मोठी आहे. तरीही अनेक प्रश्नांचा उकल सरांनी निश्चितच केलेला आहे. थोडक्यात काही प्रश्नांची सरांकडून आपण उत्तर जाणून घेऊया. सर, मासिक पाळी सर्वसाधारणपणे कोणत्या वयात येते? साधारण 12 ते 14. मासिक पाळी दरम्यान अतिरक्तस्राव होणं हे लक्षण कशाचं आहे, आजाराचं? याला आपण मेनोरिजिया किंवा पॉलिमेनोरिया असं म्हणतो, जास्त वेळा होणं. आणि ह्यावर उपाय आहे? ह्याच्यावर नक्कीच उपाय आहे. मासिक पाळी दरम्यान अतिशय कमी रक्तस्राव होणं म्हणजे अगदी 1 दिवस वगैरे होणं हे पण आजाराचं लक्षण आहे? हे पण आजाराचं लक्षण आहे आणि ह्याच्यावर देखील उपाय आहे. आणि 2-3 महिने पाळी न येणं हे आजाराचं लक्षण आहे का? ह्याच्यात पीसीओडी, हायपोथायरॉइडिझम असा आजार असू शकतो. मेनोपॉज सर्वसाधारणपणे कोणत्या वयात आलं पाहिजे? मेनोपॉज 45 ते 50 या दरम्यान यायला पाहिजे. निश्चितच. सर, मासिक पाळीच्या तक्रारींविषयी तुम्ही आमच्या दर्शकांना काय संदेश देऊ इच्छिता? मी असं म्हणतो की त्या लाईटली घेऊ नका. म्हणजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे
मुलींना जेव्हा पीसीओडी, हायपोथायरॉइडिझम किंवा मासिक पाळीच्या तक्रारी होतात तेव्हा लगेचच संयुक्त उपचार पद्धती चालू करा, कारण तो एक कायमस्वरूपी उपाय आहे. म्हणजे पटकन हॉर्मोन्सच्या भरीस न पडता जर तुम्ही संयुक्त उपचार पद्धतीत केली तर पूर्णपणे तिचं आयुष्य सुधरून जाईल. निश्चितच घड्याळ जर बिघडलं तर ते जसं आपण दुरुस्त करू शकतो तसंच मासिक पाळीचं घड्याळ जर बिघडलं तर ते सुद्धा आपण अतिशय सुंदररित्या दुरुस्त करू शकतो. हा विश्वास आज निर्माण झालेला आहे. दर्शक हो, तुम्ही आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला यासाठी तुमचे मनपूर्वक आभार. सर, तुम्ही इथे आलात, आमच्या दर्शकांना मासिक पाळीच्या तक्रारींविषयी माहिती दिली, मार्गदर्शन केलं, त्यासाठी हॅलो डॉक्टर तर्फे तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.